आज आपण कोणत्याही चाटसाठी लागणारी जसे पाणीपुरी, भेळ किंवा मग पापडी चाटसाठी लागणारी चिंच खजुराची चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी मी एका मिक्सर जारमध्ये 1 वाटी चिंच भिजून टाकून घेतलेली आहे। अर्धी वाटी मी खजूर बी काढून टाकलाय, अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला छान फिरवून घ्यायचंय। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये टाकून हे व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचंय। नंतर हे आपल्याला शिजवायला ठेवायचे। गॅस सुरू करून मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये हे शिजवायला ठेवले। थोडंसं शिजून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले ऍड करायचे। 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची, अर्धा चमचा चाट मसाला, यामध्ये मी फक्त काळं मीठ वापरलं आहे, साधं मीठ वापरलेलं नाही। आवश्यकतेनुसार काळं मीठ टाकून घ्यायचंय, आवश्यकतेनुसार काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकायचंय आणि हे सर्व जिन्नस छान एकत्र पुन्हा एकदा 2 मिनिट आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून शिजवून घ्यायचंय। तयार आहे आपली चाटसाठी लागणारी चिंच खजुराची चटणी।